नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसामध्ये चर्चा आहे आणि ते प्रकरण सुद्धा एक्सपिडिएट होण्याच्या मार्गावर आहे। आणि देवेंद्रजींनी या अगोदरच संकेत दिले होते की आमची विचारधारा त्या ठिकाणी मिळती जुळती आहे आणि मला वाटतं मग त्याचा अंतिम चरण असेल म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी बसून निवडणुकीची रणनीती असेल किंवा सहभाग कसा असेल या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा विनिमय होऊ शकते। या अर्थानं ही बैठक असू शकते। दरेकरची 20 जागांची यादी भाजपची ही तर समोर आलेली आहे, मात्र उर्वरित 28 जागांचं काय, तर ही यादी कधीपर्यंत समोर येऊ शकते? फॉर्म्युला कधीपर्यंत समोर येऊ शकतो? मला वाटतं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे 80% आणि सीएमनी सांगितलेलं, अजितदादांनी सांगितलं तर 22% जागा ज्या काही बाकी आहेत त्या निश्चितपणे एखाद 2 दिवसामध्ये त्याला मूर्त स्वरूप यायला पाहिजे। मला वाटत नाही की फार काळ याकरता लागेल, कारण तिन्ही पक्षामध्ये उत्तम पद्धतीचा समन्वय आहे आणि त्याच्यामुळे कुठेही अडचण येईल तिढा असेल असं अजिबात वाटत नाही। आणि जरी तशी काही अडचण तिढा झाला तर कल्पकतेनं त्या ठिकाणी देवेंद्रजी तो तिढा हाताळण्यामध्ये त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि तिन्ही नेते आता राजसाहेब आले तर चारही नेते निश्चितपणे समन्वयातनं जागा निश्चित या उमेदवार त्या ठिकाणी ठरवतील। दरेकरची आणखी एक मुद्दा तो म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीही आता समोर येऊ शकतो, म्हणजे हे गेल्या काही दिवसांमधली चर्चा आणि त्याच्यामध्ये अचानक मनसेची एंट्री होते। मनसेच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात? नाही, आता हे बघा, शेवटी 3 पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष सामील झाला तर त्यांना निश्चितपणे सन्मानाचं जागा त्या ठिकाणी दिल्याच जातील। आता किती दिल्या जातील, काय दिल्या जातील, ऍडजस्टमेंट आहे तिन्ही पक्षांचं आहे त्याच्यामुळे, परंतु त्या ठिकाणी ते नाउमेद होणार नाहीत, त्यांचा सन्मान जपला जाईल अशा अर्थानं महायुतीत चर्चा निश्चित होईल आणि तशा प्रकारची जागा त्यांच्या पदरात पडेल। भाजपनं तर आपली यादी जाहीर केलेली आहे, मात्र जर आता मनसेला जर जागा सोडण्याची वेळ आली तर ते शिंदे गटामधल्या जागा की अजित पवार गटामधल्या जागा? नाही, तिन्ही नेते एकत्रित बसून सामोपचारानंच त्या ठिकाणी या विषयावर तोडगा काढतील, कुठलीच अडचण येणार नाही। आता तिन्ही पक्षाचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचा, विकसित भारत करायचा आहे आणि त्याच्यासाठी ही जागा त्यांच्याकडे गेली, दुसरी जागा आमच्याकडे आली, हा काय फार मोठा विषय राहील असं मला वाटत नाही। कारण तिघा पक्षांनी एकत्रितपणे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्याच्यामुळे कधी जागा आमची असेल, उमेदवार त्यांचा असेल, कधी उमेदवार आमचा त्यांचा असेल, जागा आमची असेल, हा काय फार अडचणीचा विषय होईल असं मला वाटत नाही। आणि तिन्ही पक्षाच्या समन्वयातनं राजसाहेब आले तर चारही पक्षाच्या समन्वयातनं जागा वाटप होईल, कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही। आणि ज्या ज्या अडचणी येतील, काही तिढा निर्माण झाला तर एकनाथरावजी, देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्रित बसून निश्चितपणे समन्वयातनं मार्ग काढतील। दरेकरचा एक शेवटचा प्रश्न, मनसेचा महायुतीमध्ये येण्यामुळे किती फायदा होऊ शकतो? नाही, निश्चितच शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्यामध्ये बेस आहे, आपल्याला टाळता येणार नाही, राष्ट्र फॅमिलीतले आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उद्या मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले आणि विकसित भारताची जी मोदी साहेबांची संकल्पना त्याला राजसाहेबांनी प्रतिसाद दिला तर निश्चितपणे या ठिकाणी आणखी जनाधार वाढण्यास मदत होईल। आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंची जी काही मिजाज आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर, ते ठाकरे नावाची मिजाज राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी खोडून काढतील आणि तो मोठा वर्ग आज भारतीय जनता पार्टी सोबत जोडला जाईल महायुतीमध्ये आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याकरिता तो एक वेगळा जनाधार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। राज ठाकरेंचा निश्चितच फायदा होईल। नक्कीच, धन्यवाद दरेकरजी तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर आता थोड्याच वेळामध्ये हॉटेल